प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सोबत आहेत जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे, ज्यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला. जुन्नर तालुक्याचं वैभव फुलवण्याचं काम शरददादा सोनवणे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये केलं. 2019च्या निवडणुकीत दुर्दैवाने त्यांना अपयश आलं. विद्यमान आमदार यांनी 2 दिवसापूर्वी जुन्नर तालुका पर्यटनाच्या संदर्भामधली अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन केलं. त्या ठिकाणी इतर राजकीय मंडळींना किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा बोलवायला हवं होतं, बोलवलं नाही. त्याच्यानंतर भाजपचे नेते आशाताई बुचके यांनी जे काही आंदोलन केलं किंवा अजित पवारांचा निषेध केला, काळे झेंडे दाखवले, नंतर आशाताईंची तब्येत बिघडली. याच्यामुळे तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर आता गाजलं का नाही गाजलं असं मी म्हणणार नाही, परंतु जे काय घडलं ते सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. दादा, आशाताई बुचकेंनी त्या ठिकाणी जे आंदोलन केलं, त्याच्यानंतर त्या दवाखान्यात त्यांना ऍडमिट केलं, त्यांच्या आंदोलनाकडे कसं पाहता आणि दवाखान्यामध्ये तुम्ही त्यांना भेटायला गेला होता? होय, मी आशाताई बुचके ज्या आमच्या राजकारणामध्ये सहकारी भगिनी आहे, मी त्यांची भेट घ्यायला गेलो. मला आठवते की एक 7-8 वर्षापूर्वी आशाताई बुचके यांना मागच्या वेळेला खूप मोठ्या पद्धतीचा आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांना मुंबईला गोदरेज हॉस्पिटलला ऍडमिट केलं गिरोलीला. आणि माझ्या कानावर गोष्ट आली की त्या फार गंभीर आजारी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये राजकारणातले सगळे जोडे बाजूला ठेवून पक्ष किंवा स्पर्धा राजकारणामध्ये चालूच असतात, तो शेवटी एक माणूस म्हणून आणि विशेषत्वाने आपण सगळे एकमेकांचे सहकारी आहे. राजकारणाचा हा तेवढा पुरता विषय असतो, पण त्यांच्या तब्येतीची काळजी मला त्यामुळे वाटली आणि मी कुणाच्या आमंत्रणाची वाट न पाहता थेट आशाताईंना गोदरेज हॉस्पिटलला भेटायला गेलो. तिथे त्यांचे मिस्टर दत्तात्रय बुचके होते, त्यांचे चिरंजीव जीवन बुचके होते, या सर्वांना मी भेटलो आणि त्यांच्या कन्येची माझी त्यावेळेला भेट नाही झाली. पण हे सगळे मंडळी भेटल्यानंतर मी डॉक्टरांशी चर्चा करता माझी एक गोष्ट लक्षात आली की त्या ठिकाणी आशाताईंना ते हॉस्पिटल मला योग्य वाटलं नाही, कारण ते कामगार हॉस्पिटल होतं. आणि मग त्या कुटुंबाशी मी चर्चा केल्यानंतर मी त्यांना विनंती केली की आपण हे हॉस्पिटल बदललं पाहिजे. मग त्यांना फोर्टिज हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं माझी चर्चा झाल्यानंतर. आणि सुदैवाचा भाग असा आहे की त्या निर्णयानंतर आशाताई बुचके या सुखरूप पाठीमागे आल्या आणि आपल्या सर्वांमध्ये काम करून राहिले. माझ्या दृष्टीने आशाताईंचा कालचा आंदोलनाचा जो त्यांचा सहभाग होता त्याच्यामध्ये त्यांना थोडा त्रास झाला, त्यानंतर ते ऍडमिट झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी तालुक्यामध्ये पसरली. माझं पहिलं प्रथम कर्तव्य असं होतं की जिथं ते ऍडमिट आहेत तिथे जाऊन त्यांना भेटणं, डॉक्टरांशी चर्चा करणं. त्यांचा त्या ठिकाणी थोडा मोरल डाऊन झाला होता. खूप काही त्या जास्त द्वेषाने बोलल्यामुळे आणि बराच वेळ बोलल्यामुळे त्यांचा थोडा त्रागा पाहिल्यानंतर त्यांचा थोडा बीपी शूट झाला होता आणि शुगरही त्याची लो झाली होती, असं डॉक्टरांनी मला प्रथम दर्शनी सांगितलं. मी त्यांना भेटायला गेलो, ते माझ्याशी बोलू शकत नाही का ते त्यावेळेला झोपलेल्या होत्या. आणि म्हणून मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो, एक मानवतेच्या दृष्टिकोनातून, याच्यामध्ये राजकीय काही नाही. आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की ते स्थिरावलेले आहेत, तसे आता बरे आहेत आणि हळूहळू त्याची रिकव्हरी होते. आणि मी त्यांना भेटायला गेलो. भेटायला जाणं हे माझं कर्तव्य होतं. कोणी उद्या आपल्यामध्ये कोणी आजारी पडलं साहेब, तर आपलं काम आहे की मानवता धर्म आहे, मानवता धर्म आहे, महिला कार्यक्षम आहे, त्यामुळे मी भेटायला गेलो. ही गोष्ट खरी आहे.